2 वर्षांपूर्वी आयुक्तांनी शेतरस्ता खुला करण्याचे स्पष्ट आदेश दिले. मात्र आजही त्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. एका शेतकऱ्याच्या विरोधामुळे तब्बल 25 शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ताच बंद आहे. न्यायासाठी आता गोविंदपूर येथील शेतकऱ्यांनी कळंब तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. धाराशिव जिल्ह्यातील गोविंदपूर येथील 25 शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आयुक्तांनी 2 वर्षांपूर्वीच शेतरस्ता खुला करून देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र संबंधित आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एका शेतकऱ्याच्या विरोधामुळे 25 शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी कळंब येथील तहसील कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. एकंदरीत औरंगाबाद आयुक्तालयाचा निकाल असून देखील आम्ही अंमलबजावणीसाठी एक 4 ते 5 वेळेस निवेदन दिलं, पण प्रशासनाने नुसते ढकलाढकल केली की बाबा 15 दिवसानं करताव, 8 दिवसानं करताव, पण कुठलीही ऍक्शन त्यावर घेतली नाही. मग आम्हाला ही शेवटचा हत्यार उपसावं लागला आणि उपोषण करावं लागलं. आमच्याकडे सर्व निकाल आहेत, तहसीलपासून ते पार आयुक्तालयापर्यंतचे निकाल आहेत आणि सर्व प्रकार मंडळ अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे. आणि त्यांनी 2 वेळेस स्पॉटला पण आलेत. स्पॉटला आलेत, आम्हाला JCB तेल टाकायला लावले, सगळं करायला लावलंय. 9 टायमिंगला कुठं नकाशा घरी राहिलाय, कुठं काय राहिलंय असं करतात आणि टाळून देतात, निघून जातात. किती वेळा झाला? असं 1-2 वेळ झाले. आम्ही 25 शेतकरी अडकला आहोत फक्त एका शेतकऱ्याच्या भूमिकेमुळे. आम्ही 25 शेतकरी अडकला आहोत आणि दरवेळेस जाताना आम्हाला पेरायला अक्षरशः डोक्यावर पोती घेऊन जावं लागतंय आणि ट्रॅक्टर तर जातच नाही. प्रत्येक वेळेस बेजारी होती. माझी शेती गोविंदपूर गावामध्ये 5 एकर शेती आहे. निकाल सर्व आमच्या बाजूकडून लागलेले आहेत. 25 शेतकरी आहेत आणि एकच शेतकरी आहे की त्यानं रस्ता अडविलेला आहे. सगळे निकाल आमच्या बाजून लागलेले आहेत. आता माझं तेवढंच म्हणणं आहे की माझी ही जी 5 एकर शेती आहे ही शासनाला दान तरी करून देतो मी, नाहीतर तिथं रस्ता तरी करून द्या मला. नाहीतर शासनाला माझी जमीन सगळी दान करायची मला. ही शासनाला तर कमी पडत असेल ही 5 एकर मला ही शेती शासनानं माझी घ्यावी, थोडीच नम्र विनंती आहे. आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, कारण आता सध्या पेरणी वगैरे सगळी खोळंबलेली आहे. त्यामुळं ही आमची एकदम विनंती आहे. ज्यावेळेस निंबाळकर मॅडम आल्या पंचनामा करण्यासाठी रस्त्याचा, मग पोलीस संरक्षण मी स्वतः भरला असताना माझ्या खिशात पावते असताना मला पोलीस गाडीमध्ये त्यांनी टाकलं कोणाचं आहे म्हणण्यानुसार. मग काही कारणास्तव त्यांनी कोणाचं उठून बी दिलं, पण त्यांनी रस्त्याची अंमलबजावणी केली नाही, काय नाही. 2-4 वेळेस आले, हाय असे निघून गेले. सध्या तिथे जाता येत नाही, काय नाही, कुठूनच रस्ता नाही. ज्यावेळेस मी टिपण स्वतः फिरण्याचे यंत्र दारात घेऊन जात असताना इथं डोक्याला लागलेलं आहे, 4-5 टाके पडलेले. सर रस्त्याची अशी अडचण आहे, अक्षरशः पेरणी तर होत नाही, पण ऊस लावला, ऊसाची डोके सुद्धा पोते आपले खताचे पोते सुद्धा डोक्यावर ठेवावं लागतात. तर पोतं काय ऊसाला एक टाकायचं नसते, 50-50 पोते जरी म्हणले तरी डोक्यावर न्यावं लागतात. तहसीलदारकडे आम्ही म्हणजे चक्रा मारून थकून गेलो. तहसीलदारकडे आलं की तहसीलदारचं एकच बाईट आहे की मंडळ अधिकाऱ्याला बोलतो, मंडळ अधिकारी काय रस्ता करत नाही. एक मंडळ अधिकारी निंबाळकर मॅडम जे होत्या त्यांनी बदली करून गेल्या, अक्षरशः त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही. पण आम्ही आता थांबणारच नाहीत. ज्यावेळेस रस्ता होईल त्याच वेळेस आम्ही थांबणार. तर आमच्याकडे आयुक्ताचा निकाल पण आहे, पण आता मंडळ अधिकारी काय म्हणते तहसीलदारचा निकाल द्या. तर आयुक्ता जर निकाल असेल तर मग तहसीलदार साहेबाच्या निकालाची काय गरज आहे? मग तहसीलदारचाच निकालाची गरज होती तर आम्हाला आयुक्त लावलं कशाला तुम्ही?